श्री स्वामी समर्थ. आज बनवत आहे उपीट. त्यासाठी चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर घ्यायची. भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेला मोठा रवा घ्यायचा. आता कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, चिरलेल्या मिरच्या छान डाग पडेपर्यंत तळून घ्यायच्या. याच्यामध्ये चिरलेला कांदा, कढीपत्ता आणि भाजलेले शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे आत्ताच टाकायचे कारण शेंगदाणे छान तळून निघतात. लग्नाआधी जेव्हा मी माझ्या मामाच्या गावी सुट्टीला गेले होते तेव्हा माझ्या लहान मामांनी या पद्धतीने मला उपीट बनवायला शिकवलं होतं. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचं उपीट एकदा नक्की बनवून बघा. आता कांदा जरा थोडासा लालसर भाजून झाला की याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो टाकायचा आणि चिरलेला टोमॅटो टाकला की लगेच याच्यामध्ये मीठ टाकायचं. टोमॅटो टाकल्यानंतर मीठ टाकून छान परतून घेतलं ना, टोमॅटो छान मऊ शिजून होतं. आता याच्यामध्ये हळद टाकायची आणि हळद टाकल्यानंतर सुद्धा एकदा हलवून घ्यायचं आणि साधं नॉर्मल पाणी याच्यामध्ये टाकायचं. उपीट करताना मोठा रवा वापरायचा. रवा छान लालसर थोडंसं तेल टाकून लालसर रंगावरती छान बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा. रवा जर व्यवस्थित भाजला ना मग उपीट छान होतं. जर तुम्ही 1 वाटी रव्याचं उपीट करणार असाल तर 1.5 वाटी पाणी टाकायचं. पाण्याला छान उकळी आल्यानंतरच याच्यामध्ये रवा टाकायचा. जर लहान रव्याचं उपीट केलं तर ते खूप असं मऊ मऊ आणि चिखलासारखं होतं. त्याच्यामुळे उपीटासाठी मोठाच रवा वापरायचा. जास्त पाणी वापरायचं नाही. 1 वाटी रवा असेल तर 1.5 वाटीच पाणी वापरायचं. रवा टाकल्यानंतर असं एकदा हलवायचं आणि लगेच पटकन याच्यावरती ताट झाकायचं. तर ताट झाकल्यानंतर 5 मिनटं ठेवायचं आणि त्याच्यानंतर तयार आहे आपलं उपीट. उपीट असं छान फोडून घ्यायचं, मोकळं मोकळं करून घ्यायचं. तर अशा पद्धतीचं उपीट तुम्ही एकदा नक्की करून बघा. तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल तर नका टाकू, पण एकदा तरी टोमॅटो टाकून बघा. चव खूप जास्त छान लागते. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये वरून चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आपण उपीट प्लेटमध्ये काढून घेऊया. तुमच्याकडे फरसाण असेल तर तो टाका, शेव असेल तर ती टाका, तिखट डाळ असेल तर तीसुद्धा आपण याच्यामध्ये टाकू शकतो. आणि लिंबू घ्यायचं आणि मस्तपैकी छान लिंबू पिळायचं. आता मी इथे लिंबू ठेवायचं विसरले, मी नंतर घेतलं होतं. लिंबू पिळून छान खायचं, खूप मस्त लागतं. तयार आहे आपलं सोलापुरी पद्धतीचं उपीट. बाय.